नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पिठल्यापासून थालीपीठ कसे बनवायचे हे बघूया। आता आपण सकाळच्या वेळेस पिठलं बनवतो आणि त्याच्यात बरंचसं पिठलं उरलं जातं, मग ते वाया न घालवता आपण अशा प्रकारे त्याचं थालीपीठ बनवू शकतो आणि अगदी गरमागरम थालीपीठ आपण बनवून खाऊ शकतो। मुलंसुद्धा अगदी आवडीने हे थालीपीठ खातील अशी याची टेस्ट होते आणि अगदी छान असं थालीपीठ याचं चवीला पण लागते। चला तर मग आपण बघूया याचं थालीपीठ कसं बनवायचं। आता या ठिकाणी मी एक बाउल भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये सर्व मसाले ॲड करणार आहोत। आता या ठिकाणी मी लाल मिरची पावडर टाकली आहे, हळद टाकलेली आहे। आता हळद, लाल मिरची पावडर आता धना जिरा पावडर टाकून घेऊया आपण। धना जिरा पावडर, हे सर्व मसाले या पिठामध्ये आपण टाकून घेणार आहोत। आता सर्व मसाले त्यात ॲड केलेले आहे। आता आपल्याला यामध्ये हिंग टाकून घेतला आहे आता आपण, आणि आता आपण यामध्ये अगदी छोटा चमचा भरून ओवा ॲड करणार आहोत। आता ओवा टाकल्यामुळं कोणाला पीठ हे पोटाला चालत नाही, बेसन पीठ, त्यामुळं ओव्यामुळं आपलं पोट पण दुखत नाही। तर बघा मैत्रिणींनो, आता यामध्ये आपण एक चमचाभर हातावर क्रश करून आपण ओवा टाकणार आहोत। आता हे सर्व मसाले आपण पिठामध्ये टाकून घेतलेले आहे आणि आता आपण यामध्ये मीठ टाकून घेऊया। आता थोडंसं मीठ कमी टाकायचं, कारण आपलं पिठल्यामध्ये मीठ घातलेलं असतं आणि तुम्ही तिखट मसाले हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि आता आपण त्यामध्ये ते पिठलं टाकून घेऊया आणि व्यवस्थित आता हे पिठामध्ये आपण मिक्स करून घेऊया आणि अगदी लागल तसं थोडंसं त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। आपण आता हे पीठ या पिठल्यामध्येच आपण सहसा भिजवून घ्यायचं आणि आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता हे पीठ आपण या पिठल्यामध्ये जसं भिजल तसं भिजवायचं आणि लागलं तर पाणी ॲड करायचं आहे, नाहीतर सहसा या पिठल्यामध्येच आपलं पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर बघा मैत्रिणींनो, आपलं आता हे थालीपीठाचं पीठ भिजून झालेलं आहे। आता आपण त्याचं तव्यावर थालीपीठ थापून घेऊया। तर बघा असं आपण आता तव्यावर मी आता नॉनस्टिक तव्यावर थालीपीठ थापून घेतलेलं आहे आणि आता गॅसवर ठेवू आपण ते अगदी खरपूस भाजून घेऊया दोन्ही साईडनी। आता आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे। आता आपण गॅसवर ठेवूया आणि त्याच्यावर आता एक झाकण ठेवूया। तर बघा अशा पद्धतीने आपण त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपण आता हे थालीपीठ गॅसवर ठेवलेलं आहे आणि आता हे थालीपीठ मी दोन्ही साईडने अगदी खरपूस असं भाजून घेतलं आणि दही आणि चटणी याच्याबरोबर सर्व केलेलं आहे। आता हे सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलं आहे आणि त्याच्या गाईचं साजूक तूप आपण त्याच्यावर लावून घेतलेलं आहे। तूप लावल्यामुळे त्याची टेस्ट अजूनच छान लागते बघा। तर बघा मैत्रिणींना, आपलं आता हे पिठल्यापासून थालीपीठ ही रेसिपी तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।